मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचलेत। मनोज जरांगेंचं वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे। आझाद मैदानात हजारो आंदोलक दाखल होणार आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही असा आक्रमक पवित्रा आता मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे। सध्या ते मुंबईच्या वेशीवर अर्थात नवी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। मुंबईमध्ये जाऊन आझाद मैदानावर उपोषण करण्यावर ते ठाम आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला। हे दृश्य आपण पाहतोय। रात्री प्रवासादरम्यान गाडीतच मनोज जरांगे पाटील यांनी विश्रांती घेतली, झोप काढली। त्या संदर्भातली ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे दौऱ्यादरम्यान कायमच आपल्या गाडीतच विश्रांती घेतात, गाडीतच झोप काढत असतात। तशीच परिस्थिती याही वेळी मुंबईला येताना ठिकठिकाणी जागोजागी त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत सुद्धा झालेलं आहे। सध्या मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईमध्ये अर्थात मुंबईच्या वेशीवर आहेत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यासोबत आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। त्या ताफ्यातून नंदकिशोर गावडे वाशी जिथं स्वागत होणार आहे, वाशी टोल नाक्याजवळ तिथं आपल्यासोबत आहेत आणि पंकज दळवी आझाद मैदानातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपल्याला तिघांशी बोलायचं आहे। सुरुवात करूया ज्ञानेश्वर चौतमल यांच्यापासून। ज्ञानेश्वर, रात्रभराचा प्रवास कसा झालेला आहे? ठिकठिकाणी स्वागत सुद्धा झालेला असेल। इतका वेळ लागलाय पुण्यापासून मुंबईत यायला, काय परिस्थिती आहे? किती मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या सोबत आहेत? अंतरवाली सराटी ते मुंबई व्हाया शिवनेरी असा प्रवास मनोज जरांगे पाटील यांचा सुरू आहे। तो 29 ऑगस्टला जो त्यांनी आमरण उपोषणाचा सगळ्यांना सांगितलेला निरोप होता, अर्थात तो आजचा दिवस 29 ऑगस्ट, ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी बसणार आहेत आणि त्यासाठी ते अंतरवाली सराटीतून नॉन स्टॉप इथपर्यंत पोहोचलेत। सध्या हा जो सगळा परिसर आहे तो नवी मुंबईचा परिसर आहे आणि समोर दिसणारी जी गाडी आहे पांढऱ्या रंगाची गाडी, ज्या गाडीत मनोज जरांगे पाटील आहेत, आपण बघितलं असेल तर जेव्हापासून मनोज जरांगे पाटील निघाले तेव्हापासून त्यांचा हा नॉनस्टॉप प्रवास सुरू आहे। अगदी जेवण नसलं तरी ते गाडीत जेवतात। त्यांनी रात्री कुठेही मुक्काम केलेला नाही, ते सलग प्रवास करतायत। त्यांची झोपही ते याच गाडीत घेतात आणि हजारो जे सगळे बांधव आहेत ते अंतरवाली सराटीपासून मनोज जरांगेंच्या याच गाडीसोबत आपल्याला बघायला मिळत आहेत। शेकडो गाड्या ह्या पाठीमागे आहेत आणि काही शेकडो गाड्या या मुंबईमध्ये पोहोचल्याचं आपण पाहिलेलं आहे। आत्ता आझाद मैदानावर देखील आपण बघितलं तर सगळी तयारी सुरू असताना अगदी काही तासात मनोज जरांगे पाटील हे या संपूर्ण ताफ्यासह संपूर्ण जे मराठा बांधव त्यांच्यासोबत आलेले आहेत त्यांच्यासोबत आझाद मैदानाकडे नवी मुंबईच्या या सगळ्या भागातून पुढे जाताना आपण पाहतो आहोत। त्यांच्यासोबत त्यांचे सगळे सहकारी देखील आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आजपासून जोपर्यंत त्यांचा निर्णय सरकार मान्य करत नाही, घोषित करत नाही, मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका घेतलेली आहे। या सगळ्या प्रवासात त्यांच्यासोबत अंतरवाली सराटीपासून जे सगळे लोक आलेले आहेत, मराठवाड्यातले लोक, विशेषतः जालना असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या सगळ्या भागातून आलेले जे सगळे लोक आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत। अगदी मागे दूरपर्यंत आपण जिथपर्यंत बघू तिथपर्यंत अशाच पद्धतीचा नॉनस्टॉप प्रवास आपण पाहतोय। जागोजागी स्वागत मनोज जरांगे पाटील यांचं रात्रभर झालं, त्यासोबतच दिवसभर अशाच पद्धतीचं स्वागत स्वीकारत हे सगळे जे सेवक आहेत, मराठा सेवक, ते समोर सरकताना आपण पाहतोय। शेकडो गाड्या या सध्या नवी मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत। काही गाड्या पुढे पोहोचल्याचं देखील आपण पाहतोय आणि त्यांच्या ताफ्यासोबत मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यासोबत देखील तितक्याच मोठ्या संख्येनं या सगळ्या मराठा बांधवांच्या गाड्या आपल्याला मुंबईच्या वेशीवरून आज जाताना बघायला मिळत आहेत। मनोज जरांगे पाटील हे सध्या त्यांच्या गाडीत पुढच्या सीटवरती विश्रांती घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत, ज्यामध्ये त्यांनी कुठेही मुक्काम न करण्याचं ठरवलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना गाडीतच त्यांची जी विश्रांती आहे ती या ठिकाणी घ्यावी लागते आहे आणि आजपासून आमरण उपोषण जे आहे ते सुरू होईल आझाद मैदानावर।
सगळे जे त्यांच्या सोबत आलेले लोक आहेत त्यांच्या गाड्यांमध्ये मुक्कामाची गाडीतच सोय, जेवणाची गाडीतच सोय, अशा पद्धतीनं सगळे आलेले सोबतचे सहकारी आणि तशाच पद्धतीचं मनोज जरांगे पाटील यांचं देखील वागणं. ते कुठल्याही हॉटेलला थांबल्याचं आपण पाहिलं नाही, कुठेही त्यांनी विश्रांती घेतली नाही. नॉनस्टॉप त्यांचा प्रवास जो आहे तो सुरू आहे. समोर हा सगळा मनोज जरांगे पाटील यांचा नवी मुंबईतून पुढे सरकणारा हा ताफा पाहतोय. पुन्हा एकदा मी ती पांढऱ्या रंगाची गाडी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवतोय, ज्या गाडीतून स्वतः मनोज जरांगे पाटील आपल्याला बघायला मिळतात. या सगळ्या गाड्यांवर आपण नजर टाकली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की अजूनही या गाड्यांवर ज्या फुलांच्या पाकळ्या आपल्याला दिसतात, ज्या पाकळ्या JCB मधून त्यांच्यावरती टाकण्यात आलेल्या होत्या, स्वागतासाठी वर्षावासच्या निमित्तानं वापरण्यात आलेल्या होत्या, त्या फुलांच्या पाकळ्या ते स्वागत स्वीकारत सगळ्या शुभेच्छा स्वीकारत मनोज जरांगे पाटील आणि त्यांचा हा सगळा ताफा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागोजागी जे स्वागत झालं, जे समर्थन त्यांना मिळालं, ते अधिक टप्प्याटप्प्यानं पुढे येत असताना वाढताना आणि जी गर्दी आहे ती सतत प्रतिसाद जो आहे तो सतत वाढताना आपण बघितलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये देखील जास्त संख्येनं सगळे जे समाज बांधव आहेत ते जमणार असल्याचं आपल्याला त्यांच्या सगळ्या आत्ताच्या एकूण प्रवासामधून दिसतंय. तशा पद्धतीचं चित्र आपल्याला दिसतंय. मनोज जरांगे पाटलांचा हा ताफा मुंबईच्या दिशेनं पुढे सरकताना आपण पाहतो आहोत, ज्यामध्ये वेगवेगळे टप्पे जे आखून दिलेले आहेत त्या टप्प्यांमध्ये वेगवेगळे मराठा बांधव पुढे जाऊन आपापल्या गाड्या पार्क करून आपल्याला थांबल्याचं बघायला मिळतं. आणि एकीकडे हा जो सगळा लवाजमा आहे तो सगळा आत्ता नवी मुंबईतून पुढे जातोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाशी या ठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत जे आहे ते केलं जाणार आहे. आता ज्ञानेश्वर आपण पुढे जाऊया. मुंबईमध्ये आता काय परिस्थिती आहे, मुंबईमध्ये किती आंदोलक जरांगेंच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत आपण ते पाहूया. आपण वाशी टोल नाक्यावरून आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊया. नंदकिशोर, मुंबईचा एंट्री पॉइंट आहे, मुंबईच्या एंट्री पॉइंटवर काय परिस्थिती आहे? जरांगेंसोबत मोठ्या प्रमाणात आंदोलक येत आहेत, मोठ्या प्रमाणात आतापर्यंत स्वागत झालेलं आहे. वाशीमध्ये काय परिस्थिती, स्वागताची तयारी कशी करण्यात आली? खरं तर वाशी म्हणजे मुंबईची एकंदरीत जर पाहायला गेले तर वेस मानली जाते आणि या वेशीवरती स्वागतासाठी घनसोली किंवा नवी मुंबईतील संपूर्ण जे मराठा मोर्चा समन्वयक आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणून आता अवघ्या काही मिनिटात जरांगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी येतील आणि माझ्या कॅमेरामनला विनंती करेन की या संपूर्ण परिसरात जर पाहायला गेलं तर मोठा पोलिसांचा फौजपट्टा लावण्यात आलेला आहे. माझ्या डावीकडून जर पाहायला गेलं तर अनेक ज्या गाड्या आहेत त्या ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या आंदोलनासाठी आलेल्या ज्या गाड्या आहेत त्या संपूर्ण गाड्या या थेट फ्रीवेवरून आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या कडेला असलेल्या ज्या पार्किंग स्लॉट आहे त्या ठिकाणी जात असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर हे संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत, मराठा समन्वयक आहेत, मराठा आंदोलक आहेत, ते एकंदरीत एक आहेत. आता एक वेगळा मोठा हार जो आहे तो मुंबईच्या विषयावरती जरांगे पाटलांना घालण्यात येणार आहे आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोठं स्वागत या ठिकाणी होईल, पुष्पवृष्टी होईल. खरं तर जरांगे पाटील या ठिकाणी बोलू शकतात तशी मंडपाची सोय सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं अवघ्या काही वेळात या ठिकाणी जरांगे पाटील येतील. कशा पद्धतीचं हे संपूर्ण स्वागताची तयारी सध्या सुरू आहे? या वाशी टोल नाक्यावर सकल मराठा समाज नवी मुंबईच्या माध्यमातून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आम्ही मोठ्या स्वागत या ठिकाणी करतोय आणि निश्चितच त्यांच्या सोबत येणाऱ्या सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो बांधवांचं स्वागत या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही या वाशी टोल नाक्यावर या ठिकाणी करतोय. फ्रीवेवरून अनेक जे आंदोलक आहेत ते जात असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. एका दिवसाची परवानगी आहे, अनेक नियोजनामध्ये कुठेतरी आडकाठी येत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पार्किंगची सोय व्यवस्थित नसल्याचं सुद्धा सांगण्यात येतं. अनेक जे आंदोलक आहेत ते रस्त्यावरती आज सुद्धा झोपलेलं चित्र पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं सरकारच्या दृष्टीनं मराठा हा रस्त्यावरच आहे आणि रस्त्यावरचीच लढाई मराठा लढणार आहे. मग हे किरकोळ जी अवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे त्याला भीक घालणार नाही आणि जरी परमिशन नाही दिलं तरी आम्ही आंदोलन आझाद मैदानावरच करणार आहोत. नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर हीच भूमिका आहे. जरी परवानगी नाही मिळाली तरी आंदोलन हे स्थगित केलं जाणार नाही. आंदोलन हे शेवटपर्यंत थांबणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही. खरं तर संपूर्ण जे कार्यकर्ते होते, मराठा आंदोलक होते, ते खरं तर काल 4-5 वाजल्यापासूनच जे आझाद मैदान आंदोलन करत होते. माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की या ज्या संपूर्ण पाठीमागच्या ज्या गाड्या आहेत एकंदरीत जर पाहायला गेलं तर या संपूर्ण आझाद मैदानावरती जातात. खरं तर इथून विक्रांत जर पाहायला गेलं तर फ्रीवेवरती आहे. फ्रीवेला फक्त आता सध्या जे मराठा आंदोलक जे आलेले आहेत त्यांनाच परवानगी आहे. इतर जे गाड्या आहेत त्यांना परवानगी
थांबवण्यात आलेली आहे. फ्रीवेवरचा जर काल रात्रीचा सर्व सिच्युएशन पाहायला गेली तर जो टाउनला म्हणजे जो पीडी मेलो रोडला जो मार्ग संपूर्ण मार्ग जातो तो एकंदरीत जर पाहायला गेलं तर त्यावरती 4 ते 5 किलोमीटर मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना नियोजन करण्यात कुठेतरी आडकाठी निर्माण करण्यात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पोलिसांकडून हा जो संपूर्ण रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतात. नियोजनबद्ध आता पोलिसांनी सुद्धा संपूर्ण ठिकाणी म्हणजे जे कर्नाक बंदर आहे किंवा इतर काही ठिकाणे दिलेली होती त्या ठिकाणी जे पार्किंगचे स्लॉट आहेत ते सध्या उपलब्ध केलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आता जो नवी मुंबईकडून जो फ्रीवे मारून जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे जो रोड जातो पीडीमेला जो रोड जातो तो आता थेट पोलिसांमार्फत त्या गाड्या ज्या आहेत त्या ज्या पार्किंग स्लॉट दिलेले आहेत त्या ठिकाणी लावण्यात येतील आणि त्या ठिकाणून फक्त 5 गाड्या ज्या मनोज जरांगे पाटलांच्या अटी शर्तीनुसार फक्त 5 गाड्या आहेत त्या एकंदरीत जर पाहायला गेलं तर आझाद मैदानाकडे जातील. मात्र सध्याची ही संपूर्ण स्थिती आपण बघतोय ठिकठिकाणी मोठी जी बॅनरबाजी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. समोर जर पाहायला गेलं तर मनोजदादा जरांगे पाटील नवी मुंबईमध्ये आलेल्या वादळाला सरकारने मागच्या वेळी फसवलं ते वादळ पुन्हा एकदा मुंबईमध्ये धडकत आहे आणि आलेल्या वादळाचे संपूर्ण हार्दिक स्वागत म्हणजे जे येणारे संपूर्ण जे आंदोलक आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात आलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला माझ्या डाव्या बाजूला जर पाहायला गेलं तर एक मंडप सुद्धा घालण्यात आलेला आहे आणि एक मोठा हार जो मुंबईच्या विशीवरती आहे आणि तो मुंबईच्या विशीवरती जरांगे पाटील आणि त्यांच्या संपूर्ण समर्थकांना मराठा आंदोलकांना घालण्यात येईल आणि त्याच्यानंतर जरांगे पाटील पुन्हा मुंबईत एंट्री करतील. विक्रांत बरं नंदकिशोर, आता आपण थेट जाऊया जिथे मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत, जिथे उपोषणाला बसणार आहेत. आझाद मैदानामध्ये आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पंकज, जरांगेंसोबत काय परिस्थिती आहे, मुंबईच्या वेशीवर काय परिस्थिती आहे आपण पाहिलं, आंदोलन स्थळी उपोषण स्थळी काय परिस्थिती आहे, तुमच्यासोबत मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक दिसत आहेत, काल सकाळपासूनच आंदोलक पोहोचलेले आहेत, त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत? विक्रांत, मी आझाद मैदानामध्ये आहे. आझाद मैदान हे ठिकाण आहे जिकडे मनोज जरांगे यांनी जी काही त्यांची दौरा जो सुरू केला आहे त्याचं अंतिम ठिकाण उपोषणाला इथे बसत आहेत. सगळ्यात आधी मी कॅमेरामॅनला विनंती करीन की त्यांनी स्टेजची दृश्य दाखवावी. स्टेज जे आहे ते छोटं, नॉर्मली आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये इतकं मोठं आंदोलन, इतके मोठे आंदोलक, इतकी मोठी ताकद असं असून सुद्धा छोटं स्टेज जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे. अत्यंत साध्या प्रमाणात साधं स्टेज आहे. भगव्या रंगाची कपडा जो आहे तो टाकण्यात आला आहे, त्याच्यावरती गाद्या आहेत. साधारणतः 10 ते 15 लोक बसतील एवढंच एक साधेपणा जो आहे तो या स्टेजमधून दिसतोय. कुठलाही भपका नाही, कुठलाही बडेजावपणा नाही. आपण आता आंदोलक जे आहेत ते राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कारण आपण बघितलं ज्ञानेश्वर आपले प्रतिनिधी त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने ते मुंबईच्या वेशीवरती आलेत. आपले प्रतिनिधी नंदकिशोर यांनी सांगितलं की वाशी नाक्यावरती त्यांचं कसं स्वागत केलं जाईल. आपण काही आंदोलक आहेत त्यांच्याशी इथे बोलणार आहोत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की किती तयार आहात मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी. उपोषण इकडे चालणार आहे, नियम अटी अधीन राहून करायचं असं जरांगेंनी सांगितलेलं आहे. 100% जरांगे साहेब जरांगे पाटील जो आदेश देतील तो महाराष्ट्रातला सर्व मराठा बांधव हा पाळणार आहे. परंतु सरकारनं आमच्या या मराठा बांधवांच्या शांततेचा अंत बघू नये एवढीच आमची या सरकारला विनंती आहे. तुम्ही कुठं आलेला आहात? सोलापूरमधून आलेलो आहोत. तर आज जो का मराठा बांधव कोटीच्या संख्येनं महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून वाड्या वस्त्यातून आपल्या हातातील शेतीची कामं सोडून ह्या ठिकाणी आलेला आहे. तर त्या एवढ्या मराठ्यांचं जे का आता सरकारनं आपण पाहिले की आजपर्यंत आम्ही गेल्या वेळचं आंदोलन आम्हाला वाशीतून जे काय खोटा गुलाल अंगावर टाकला तो जर अशा प्रकारचं खोटं काय केलं तर मराठा गप असणार नाही, मराठा असणारा पेटून उठेल. पण सरकारनं मराठ्यांचा अंत पाहू नये. त्याचबरोबर आम्हाला 50% ओबीसीतूनच आरक्षण भेटलं पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे. खोटी आश्वासनं नको. दादा काय सांगाल? नियम अटी आहेत, कोर्टाचे नियम आहेत, पोलिसांच्या अटी आहेत, असं असून सुद्धा मुंबईत पाऊस बऱ्यापैकी पडतोय. तुम्ही ठाम आहात का आंदोलनाच्या भूमिकेवरती, उपोषणाच्या भूमिकेत दादांसोबत बसण्यासाठी? 101% दादासोबत आम्ही ठाम आहोत. या ग्राउंडवरती असं आता बसायला तरी जागा नसली तरी आम्ही बसणार आहोत. पाऊस पडते मुंबईला, आम्हालाही कळायले की आम्ही आलोय मुंबईला तर पाऊस पडायलाय. आम्ही सुद्धा ठाम आहोत दादासोबत इथं जितके दिवस लागतील तितके दिवस बसणार आम्ही. आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे. आणखी की तुम्ही कुठून आलेलात? मगासपासून तुम्हाला तुमच्या भावना मांडायची. परभणीहून आलो, परभणीहून. काय तुमच्या भावना? मागच्या वेळेस आम्ही नवी मुंबईतूनच आम्हाला वापस पाठवलं, म्हणले आता आरक्षण भेटलं म्हणले आणि आता तुम्ही जा. पण ह्या वेळेस मात्र आम्ही जाणार नाहीत, ह्या वेळेस आम्ही बिलकुल जाणार नाहीत.
यावेळी जाणार नाही तसं म्हणतात. आपण मैदानातली अनेक ठिकाणची दृश्य आपण दाखवणार आहोत. मैदानामध्ये कशी तयारी आहे विक्रांत ते पाहणं महत्वाचं असणार आहे. हा जो भाग मी तुम्हाला दाखवतोय हा आझाद मैदानाचा कोर एरिया जो आहे तो हा भाग आहे. नॉर्मली जी आंदोलनं होतात ती या भागामध्ये इथे केली जातात. हा भागामध्ये साधारणतः 5,000 आंदोलकांना बसण्याची अनुमती जी आहे ती कोर्टानं आणि इकडच्या पोलिसांनी जी आहे ती दिलेली आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणात जमायला सुरुवात झालेली आहे. खरं तर अनेक ठिकाणी मुंबईच्या वेगवेगळ्या भागातनं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातले आंदोलक येत आहेत. आपण बघतोय माझ्या बाजूला आंदोलकांचा गराडा आहे. सगळ्यांच्या भावना एकच आहेत की त्यांना त्यांचं मत मांडायचंय. मात्र काही मर्यादा असल्यामुळे आपण प्रत्येकांच्या भावना ज्या आहेत त्या दाखवू शकत नाही. आपण काही प्रातिनिधिक भावना ज्या आहेत त्या लोकांच्या दाखवल्या. आपण बघतोय की जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि आझाद मैदानाचा हाच तो भाग आहे. त्या भागामध्ये आंदोलन करण्यास आपण पुन्हा एकदा स्टेज दाखवण्याची विनंती जी आहे ती मी माझ्या कॅमेरामॅनला करतो की त्यांनी स्टेज जे आहे ते दृश्य दाखवावी. स्टेज अत्यंत साधेपणाने बनवण्यात आलेले स्टेज आहे. पूर्णपणे हँगर आणि कव्हर करून इथे जे आहे ते स्टेज बनवण्यात आलेलं आहे. मनोज जरांगे पाटील या स्टेजवरती जे जाणार आहेत आणि इकडे उपोषणाला बसणार आहेत त्यांच्यासोबत काही मोजकी लोक जी आहेत ती विक्रांत स्टेजवरती आंदोलनासाठी असतील. त्यांची कोर टीम जी आहे जी अंतरवाली सराटीवरून आलेली आहे ती कोर टीम असतील. आपण पुन्हा एकदा आंदोलक बघतोय कशा पद्धतीनं आझाद मैदानामध्ये आहेत. घोषणा देत आहेत. एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. त्याच्यामुळे आपण बघू शकतोय की इकडच्या भावना ज्या आहेत त्यांच्या जाणून घेतोय आपण. तुम्ही कुठनं आलेला आहात? आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. जय भवानी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की, वीर संभाजी महाराज की. मनोज जरांगे पाटील आगे बढ़ो, मनोज जरांगे पाटील आगे बढ़ो. आंदोलन आपण बघितलं कशा पद्धतीनं जे आहे ते आंदोलनामध्ये कार्यकर्ते जे आहेत पदाधिकारी आहेत ते जमा झालेले आहेत. त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या आहेत. विक्रांत आपण ज्या ठिकाणी कॅमेरा जातोय खरं तर मला ह्या गोष्टी तुमच्या पुढे ठेवताना महाराष्ट्राच्या लोकांपुढे ठेवताना थोडीशी अडचण येते कारण कार्यकर्त्यांच्या आंदोलकांची प्रचंड मोठी संख्या आहे. विक्रांत काही वेळाने जे आहेत ते जरांगे पाटील इथे येतील आणि आंदोलन चालू होईल. सरकार विरोधी घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. त्यांच्या काही अडचणी आहेत.